मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या कुमुद अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको. वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय आहे की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो, परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला. अनेकांना संधी मिळाली. त्या ज्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु संधी देता आलं नाही. ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली. कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे. स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभाऊंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी असेल. आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे. भारतीय जनता पार्टीसोबत सक्रिय प्रचारात त्यांचा राहील. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटेल हा विश्वास मी कुटुंबाच्या वतीने आपल्याला लढाई कशी असणार आहे आता, कारण शिवसेनेचा उमेदवार होता त्या निघाल्यानंतर आता काँग्रेससोबत लढाई त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असतील. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असेल इतका मी तुम्हाला. महापालिकेची निवडणूक पाहिली गेली दादा महापालिकेची निवडणूक पाहिली गेली तर अनेक भाजपाच्या निष्ठावंतांनी जे आहे ते बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. बंड देखील जे आहे ते त्यांनी यावेळी केलं. ते कुठेतरी बंड थांबवण्यात आलेलं आहे का, काय सांगा? बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली आहे. अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे. वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सहकाऱ्यांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. घडामोडी काल रात्री घडलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करतोय भाजपच्या विरोधामध्ये. प्रभाग क्रमांक 5 मधून तुमच्यासोबत ते भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना तिकीट मिळालं, समोरच्याला मिळालं नाही असं त्यांचा आरोप आहे. 5:30 वाजता एबी प्रभाग 5 मध्ये नाही, त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये. परंतु कोणी अपक्षाचा पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. दादा आपल्यावरती आरोप लावला जातोय की सगळ्यात जास्त उमेदवार जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि दोन्हीकडच्या मतदारसंघात आहे तिथं निष्ठावंतांना जे आहे ते तिकीट मिळाले नाही. माझ्यासह अनेकांची तिकीट कट झालेले आहेत. माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं मी दिलेली होती, जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षाने बदल केली. हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे. काही नावं आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत, तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत. धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे, परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू. काल सुद्धा मी भूमिका मांडली होती. सख्खी आत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली. पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय महेश अण्णांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली. निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ओके, थँक्यू. कोणालाही दुखवलं नाही, त्यांना प्रेम आहे म्हणून सोबत आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.